जय श्रीराम भावांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज मी परत ऑफिसला जाणार आहे आणि मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर त्या दृष्टिकोनाने मी तुम्हाला सांगतो की केमिकल कंपनीजमध्ये काम करण्याचा काय एक्सपिरियन्स असतो मेकॅनिकल इंजिनियरसाठी. आणि नक्कीच मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे मी आता सध्या मेंटेनन्स डिपार्टमेंट दिलेलं आहे मला. तर मग केमिकल कंपनीत जेव्हा तुम्ही मेंटेनन्समध्ये काम करता तर तेव्हा तुम्हाला पंप, मग मोटार असो किंवा रिॲक्टर्स असो, त्या रिॲक्टर्स संदर्भात काही पण ट्रबल शूट ब्रेकडाऊन येतात आणि जे की मेकॅनिकल रिलेटेड असतात, तर ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. तर ते सॉल्व्ह करताना तुम्हाला तुमचे जे फिटर्स असतात, रिगर्स असतात, त्या सर्वांना घेऊन आणि कॉन्ट्रॅक्टर्सला घेऊन चालवावं लागतं. तर मग हा झाला एक केमिकल कंपनीमधला ब्राऊन फील्डचा जॉब. ब्राऊन फील्डमध्ये अजून जॉब म्हणजे समजा जर लाईन मॉडिफिकेशन असो किंवा मग काही तुम्हाला प्लांटच्या गोष्टी, जसे की आपण म्हणायला गेलं की प्लांटमध्ये एखादा स्टेअरकेस खराब झालेला असेल किंवा माइल्ड स्टील स्ट्रक्चर्स जे आहे ते खराब झाले असेल, तर ते स्ट्रक्चर्स तुम्हाला फक्त कॉन्ट्रॅक्टरला सांगून ते कटिंग करून, गॅस कटिंग करून आणि सर्व सेफ्टीचं पालन करून ते तुम्हाला काढायचे असतात आणि नवीन रिप्लेस करायचे असतात. तर मग मेकॅनिकलचा रोल एवढाच आहे की मेंटेनन्स बघायचं, काही प्लांटवर जर नवीन काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर त्या संदर्भात तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सशी संबंध साधून तुम्ही ते काम करून घ्यायचं. हाच एक माझा एक्सपिरियन्स होता केमिकल कंपनीमध्ये काम करायचा. आणि खरं म्हणायला गेलं तर म्हणजे केमिकलमध्ये थोडंफार तुमच्या हेल्थ रिलेटेड पण इश्यूज असतात, ज्याला जर केमिकलचा वास आणि ते जर सहन होत नसेल तर त्यांनी या फील्डमध्ये येऊच नाही, असं माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे. आणि मेकॅनिकलचं मेंटेनन्स पाहिलं गेलं तर पूर्ण दिवसभर फील्डवर वर्क असतं. उन्हात म्हणजे दररोज तुम्हाला ये जा करावे लागते आणि बस अजून काही नाही. तसं आजचा दिवस कसा जातो मी ते तुम्हाला सांगणारच आहे. मी स्टार्टिंगचे 2-3 मिनिट फक्त माझं केमिकल कंपनीमधला मेकॅनिकलचा एक बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगितलं की मेकॅनिकलमध्ये अजून काय काय तुम्ही पाहू शकतात, काय काय एक्सपोजर आहे केमिकलमध्ये. अजून तसं काही विषय नाही आहे. आणि मी अजून एक डिपार्टमेंट म्हणायला गेलं तर मेकॅनिकलमध्ये एक युटिलिटी डिपार्टमेंटमध्ये पण टाकलं जातं. युटिलिटी डिपार्टमेंट म्हणजे जिथे आपला जे प्लांट आहे, तर त्या प्लांटमध्ये आपल्याला कूलिंग वॉटर, मग नंतर HVAC सिस्टीम्स इन्स्टॉल्ड असतात. तर त्या सर्व तुम्हाला पाहाव्या लागतात आणि प्लांटमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम ठीक चालू आहे का नाही ते बघावं लागतं. अजून तसं एवढा काही विषय नाही आहे. तर मग पुढं पाहूच काय होतं. सो मी आता निघालो आहे ऑफिसकडं. आत्ता मला आज थोडंसं लेट झालं आहे आणि रिक्षाकडं चाललो आहे मी. रिक्षा आलेली असेल. सो गाईज, आता मी माझ्या ऑफिसवरून आलेलो आहे. तर आज मी ऑफिसचं काही दाखवलं नाही आणि प्लांटवर गेलो होतो, युनिटचं काही दाखवलं नाही. तर त्याच्यामागं एकच कारण होतं की आजपासून आमचे फोन्स आणि ते सगळे बंद झालेले आहे प्लांटमध्ये. त्यामुळं आम्ही काही गोष्टी म्हणजे शूट करू नाही शकत आणि ते म्हणजे प्लांटच्या सेफ्टीसाठी. आणि खूप जण मोबाईलमध्ये गुंतत होते, त्याच्यामुळं मग मोबाईल बंद करून टाकलेला आहे युनिटवर. तसं एवढं काही विषय नाही. आणि मी अजून म्हणजे आज जिमला जाऊन आलो, जिमला गेलो, त्याचं एवढं काही शूट नाही केलं. मी फक्त एवढाच विचार केला की आज डायरेक्टली जिम करून येऊ, तयार होऊ, जेवण करू आणि बसून घेऊ, देवाचं नामस्मरण करू. म्हणजे एक म्हणजे आपल्याला स्वतःला चांगलं वाटेल की आपण देवाचं काहीतरी करतो आहे. आणि एक अध्यात्म
आध्यात्मिक ऊर्जा आपल्या शरीरात जागेल, आपल्या अंतःकरणात जागेल. एवढी भारी मराठी मला काही येत नाही, म्हणून काही चुकत असेल तर क्षमा कराव्या. अजून काही नाही, मी आत्ता तसं एक हनुमानांचं गीत ऐकतोय आणि बस अजून काय बोलणार आहे. मी खरं तर हा व्लॉग म्हणजे माझा 2 फ्रेम्समध्येच होऊन जाणार आहे, कारण मी एका फ्रेममध्ये तुम्हाला दाखवलं की माझं मेकॅनिकल रिलेटेड काय काम करून घेतात. तर अजून त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगायला गेलं तर केमिकल इंजिनिअरिंग फॅक्टरीजमध्ये जर तुम्ही मेकॅनिकलचा रोल बघितला ना, तर मग तो फक्त जर तुम्हाला प्लांटचं मेंटेनन्स बघितलं ना, खूप हेक्टिक जॉब आहे. म्हणजे प्लांटचं मेंटेनन्स सांभाळणं एक टफ टास्क आहे, कारण कॉन्ट्रॅक्टर्स जागेवर नसतात. कॉन्ट्रॅक्टर्सशी तुम्हाला संवाद साधावा लागतो आणि चिडाचिड पण होते कामाच्या वेळेस, कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या पद्धतीने जाईल असं नाही. कारण कधी हे ब्रेकडाऊन होतं, कधी ते ब्रेकडाऊन होतं आणि रँडम कधी पण कोणत्याही टाईमला काही पण होईल. म्हणजे काल रात्री एक फोन आला की प्लांटवर अशी गोष्ट घडली आहे, तर त्याच्यामुळं मग ते आज कामं करावे लागतं. म्हणजे काल जे प्लॅन केलेलं होतं की आपण आज हे काम करून घ्यायचं, तर ते काम राहतं बाजूला आणि वेगळंच काम हाती येतं. ते एक नवीन एक गोष्ट चॅलेंज म्हणता येईल. पण मग तुम्हाला टाईम मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग, टीम हँडलिंग या सर्व गोष्टींमध्ये फोकस येतो. आणि म्हणजे जर पहिले 6 महिने जर तुम्ही बघायला गेलं मेकॅनिकलमध्ये काम, तर मग तुम्हाला एक असा एक्सपोजर भेटतो की थोडंफार बेसिक नॉलेज भेटून जातं की मेकॅनिकलमध्ये मेंटेनन्सचं काय काम आहे. म्हणजे केमिकल मेंटेनन्सचं, केमिकल प्लांटमध्ये काय मेंटेनन्स करावा. मेंटेनन्स फील्डमध्ये म्हणजे पंप्स आहे, मोटार्स आहे, त्यांच्यावर काय काय गोष्टी आपल्याला ट्रबल शूट करायचे आहे. समजा पंपचं कॅव्हिटेशन झालं तर ते कसं मेंटेनन्स करावं. कॅव्हिटेशन म्हणजे काय की त्यात एक ड्रॉबॅक असा आहे कॅव्हिटेशनमध्ये, नॉईज आपल्याला कळून येतो की आपला पंप जास्त नॉईज करायला लागला तर कॅव्हिटेशन असू शकतं. कॅव्हिटेशनमध्ये काय होतं तर वेपर बबल्स फॉर्म होतात, जे की इम्पेलरवर फॉर्म होतात. पंपमध्ये जे रोटेटिंग एलिमेंट आहे त्याला आपण इम्पेलर म्हणतो. तर इम्पेलर म्हणजे, किंवा तुम्ही टर्बाईन पण म्हणू शकता, पण इम्पेलर जास्त करून आपण म्हणतो. तर इम्पेलरवर करोजन जास्त होतं. का होतं तर ते पाणीमुळं होतं. त्याच्यातलं जे कोरोजिव्ह फ्लुईड आहे ते आत येतं आणि प्रेशर जर सक्शन प्रेशर जर कमी झालं त्याच्यामुळं पण होऊन जातं. आणि ती गोष्ट काय करते, कॅव्हिटेशनमुळं तुमच्या पंपचा इफिशियन्सी, डिस्चार्ज प्रेशर आणि ते सर्व कमी होऊन जातं. त्याच्यामुळं पंपची इफिशियन्सी कमी होईल आणि पंप पण खराब होऊन जाईल. मग ते कॅव्हिटेशन कसं ट्रबल शूट करावं, तर त्याच्या रिलेटेड पण प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स या सर्व गोष्टी असतात. हे झालं पंपच्या मेंटेनन्सचं. आणि जर तुम्ही केमिकल प्लांट्समध्ये बघतात तर मोठमोठे स्ट्रक्चर्स आहे, तर ते कशामुळे उभे राहतात, तर त्याच्यामागं 2 मेन रिझन आहे. ते आहे एक प्रोजेक्ट टीम आणि एक मेकॅनिकल आणि सिव्हिलचं इंटिग्रेटेड वर्कफ्लो. प्रोजेक्ट टीम काय करते की तुम्हाला नवीन एखादा प्लांट सेटअप करायचा आहे, बिल्डअप करायचं आहे, तर ते फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स त्याचं पूर्ण बिल्डअप तयार करून ठेवता, काय कसा वर्कफ्लो आहे. पण मग हे एक्झिक्यूट करण्याच्या वेळेस मेकॅनिकल इंजिनियरची गरज पडते. मेकॅनिकल इंजिनियर काय करतो तर या गोष्टी करण्यात त्यांची मदत करतो. तर जसं की आपण बघायला गेलं, आपल्याला एखादा स्ट्रक्चर इरेक्शन करायचं असेल किंवा स्ट्रक्चर आपल्याला कमी जास्त करायचं असेल किंवा वेल्डिंग असेल, ग्राइंडिंग असेल, कटिंग असेल, तर त्यात मेकॅनिकल इंजिनियर काय करतो की कॉन्ट्रॅक्टर्सला सांगतो हे टास्क तुम्ही कंप्लीट करून द्या. मग हे टास्क कंप्लीट करत असताना केमिकल प्लांट्समध्ये लिकेज, स्पिलेज या सर्व गोष्टी असतात. तर त्या लिकेज आणि स्पिलेज कसे अवॉइड केले जाईल, तर त्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर सांगतो की आपण सेफ्टीनी काम करावं. तुम्ही जेव्हा कटिंग करतात तेव्हा हॉटवर्क करतात तेव्हा जवळपास एखादं कंबस्टिबल मटेरियल नसायला पाहिजे. जर असेल तर त्याच्यावर फायर ब्लँकेट टाकलं पाहिजे, जेणे की स्पार्क जनरेट नाही होणार. आणि स्पार्क जर नसलं, स्पार्क जर झाला तर मग ते ब्लास्ट किंवा मग मोठी आग लागू शकते.
आणि तुम्ही फायर एक्स्टिंग्विशर्स या सर्व गोष्टी ठेवू शकतात सोबत, जेणे की आपल्याला सेफ्टीने काम करता येईल. मग समजा हाईटवर वर्क असेल तर सेफ्टी हार्नेस कंपनीच्या एम्प्लॉईजनी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सने त्यांच्या एम्प्लॉईजला दिली पाहिजे, तर ते देतातच. आणि कंपनीमध्ये सेफ्टी ही फर्स्ट प्रायोरिटी असते कोणत्याही कंपनीची, कारण सेफ्टीची जर वाट लागली तर मग तुमच्या अख्ख्या कंपनीची वाट लागेल. बस एवढंच. एवढा हा माझा मेकॅनिकलचा एक्सपिरियन्स होता. अजून खूप काही येणार आहे. मी मेंटेनन्स आत्ता फील्ड वर्क पूर्ण शिकून घेतो आहे. फील्ड वर्कमध्ये म्हणजे लाईन फिटिंग, मग कोणचा फ्लांज लागेल, कोणची लाईन आहे, किती इंचेसची लाईन आहे, बस एवढं. अजून काही नाही, थोडंफार एक्सपोजर भेटून जातो. बाकी देवाच्या कृपेने सगळं चांगलंच चाललं आहे आणि एक पॉझिटिव्ह टेम्परामेंट ठेवायचं. तसा हा केमिकल फील्डमधला माझा मेंटेनन्सचा जॉब आहे. अजून तसं काही नाही. आजचा मी व्लॉग तसा एंड करतो. आज एवढं काही नव्हतं. मी तुम्हाला बोर पण केला असेल तर मग तुम्ही सहन करून घ्या. जर तुम्हाला नक्कीच माझा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा आणि माझ्याशी कनेक्टेड राहा. तुम्हाला मी वेगवेगळ्या माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडत आहे किंवा माझ्याकडं जे नॉलेज आहे ते शेअर करत जाईल. आणि बस अजून काही नाही. मला खरं तर व्लॉगिंग खूप आवडते. मी ट्रॅव्हल व्लॉग्स पण नक्कीच माझ्या या चॅनलवर लवकरात लवकर आणणार आहे आणि एकदम छान क्वालिटी कंटेंट देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आत्ता सध्या थोडीशी क्वालिटी वर खाली होती आहे, कन्सिस्टन्सी राहत नाही आहे, पण मग मी नक्कीच या गोष्टी सुधारण्याचा ट्राय करेल. यात 5S आणल, यात कायझन आणल, जे की प्लांट्समध्ये आम्ही शिकतो आहे डे बाय डे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.